सोलापुरातल्या अक्कलकोट तालुक्यात रेशन दुकानात प्लास्टिकच्या तांदळाचं वाटप करण्यात आल्याचा आरोप खासदार प्रणिती शिंदेंनी केला। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। खासदार प्रणिती शिंदेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये प्लास्टिकचं तांदूळ वाटप करत असल्याचा आरोप करत त्यांनी सॅम्पल देखील दाखवले। या संदर्भात शासनाच्या वतीने जनजागृती देखील केली गेल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। महत्त्वाचे जे शेतकऱ्यांचे मुद्दे ज्याच्यामुळे आम्ही मोर्चा काढणार आहोत, शेतीमालाला हमी भाव अजून मिळत नाहीये या सरकाराकडून। रेशन दुकानात धान्य मिळत नाहीये। रेशन दुकानात मी तुमच्या समोर काही शॉकिंग गोष्टी मांडू शकते। आम्ही ह्या दर्जाचे तांदूळ त्या रेशन दुकानामध्ये परवा आंधेगाव अक्कलकोटला देण्यात आला। प्लास्टिक आहे, मी तो स्वतः चावून बघितला आणि तो शिजवल्यावर असा दिसतो। मी तुम्हाला सॅम्पलसाठी ते तुम्हाला सर्क्युलेट करते। जर माल आला असेल तर त्याच्यावर मोठ्यातल्या मोठा गुन्हा दाखल केला पाहिजे। अशा प्रकारे भेसळ जर कोणता व्यापारी करत असेल तर तो एक मोठा गुन्हा ठरला जातो आणि त्याच्यावर तातडीने कारवाई करणं हे अपेक्षित आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।